नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. विषय आहे कॉपरेशन, सहकार. मी समीना मेहबूब मुकेखान. आज आपण प्रश्न जो आहे हा आपल्याला नवीन प्रश्न आहे आणि हा तुम्हाला प्रश्न जो येतो तो 3 मार्काला आहे. उपाययोजनावर किंवा स्वमतावर आधारित प्रश्न आपण मागे पण व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. हा प्रश्न जो आहे आपल्याला जो प्रकरण आपल्याला 4 आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 त्या टॉपिक मध्ये हे प्रश्न आहेत. उपाययोजनेवर स्वमतावर आधारित प्रश्न. कारण एक मार्क आपल्याला खूप महत्वाचे आहे, त्यामुळे मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिला जो प्रश्न इथं दिलेला आहे बघा, पहिली सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते. तर ह्याच्यावर तुमचं मत किंवा त्याच्यावर उपाययोजना तुम्ही इथं मांडायचे आहे. तर बघा, निबंधकापासून ही संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र हे प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे इथं संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र कोण देतं? निबंधक. तर तुम्हाला ते सर्टिफिकेट म्हणजे तुमचं इथं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्या सहकारी संस्थेचा प्रवर्तक, म्हणजे ज्याच्या डोक्यात सर्वप्रथम ही संस्था निर्माण करण्याची कल्पना आली होती, तो प्रवर्तक तो पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करतो. आणि या सभेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेस नियामक सभा असेही म्हणतात. म्हणजे प्रवर्तकाने पहिली जी सर्वसाधारण सभा आयोजित करतो त्याला नियामक सभा असेही म्हणतात. एक मार्क तुमचा मिळतो. आणि या सभेत जे काही कामकाज पाहिले जातात ते बघा, सभेच्या अध्यक्षाची निवड करणं. दुसरं आहे ते संस्थेच्या नोंदणीविषयीची माहिती, म्हणजे त्या संस्थेचे रजिस्ट्रेशन झाले हे त्या सभासदांना कळवणं. आणि संस्थेच्या उपविधी स्वीकृती देणे, म्हणजे जे काही नियम नियमावली जे आहे त्याला अटी वगैरे त्यांना स्वीकृती देणे की हे सगळ्यांना मान्य आहे. चौथा आहे एका वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे, म्हणजे तो तुम्ही एका वर्षासाठी फक्त टेम्पररी म्हणता येईल की फक्त तुम्ही तिथं मॅनेजमेंट हे निवडता. आणि संस्था स्थापन करण्यासाठी झालेल्या खर्चाला मान्यता देणे, म्हणजे त्या प्रवर्तकांनी त्याच्या माइंडमध्ये आलेली ही संस्था स्थापन करण्याची कल्पना असते, संस्था स्थापन करण्यापर्यंत त्याला रजिस्ट्रेशन हे प्रमाणपत्र मिळेपर्यंत जो काही खर्च झालेला आहे त्याला मान्यता देणे. आणि प्रवर्तकाचे नावे असणारी, सुरुवातीला तुम्ही संस्थेचं नाव ठेवत नाही तर ती संस्था त्या ज्या व्यक्तीच्या कल्पनेतून निर्माण झाली आहे त्या व्यक्तीच्या, म्हणजे त्या प्रवर्तकाचे नावे असणारी बँकेतील खाते संस्थेच्या नावे करणे. म्हणजे आता इथं संस्थेचं नाव इथं येणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल पंचगंगा नागरी सहकारी बँक किंवा शिक्षक सहकारी बँक किंवा वाहतूक संघटना, ह्या ज्या काही संस्था आहेत ते. आणि इथं बँकेच्या बाबतीत सांगितलं. आणि सभासदांना 7वं जे आहे नवीन सभासदांना प्रवेश देणे, म्हणजे तुम्ही येणाऱ्या सभासदांना तुम्ही वेलकम, ऑलवेज वेलकम. आणि सभासदांना द्यावयाच्या कर्जाची मर्यादा ठेवणे हे खूप महत्वाचं आहे, कारण जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करत गेला तर इथं त्या संस्थेला आर्थिकदृष्ट्या ती डब घ्यायला येऊ शकते आणि बंद पडू शकते. म्हणून इथं लिमिटेशन घालून दिले जाते, या सभेमध्ये ठरवलं जातं. आणि आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देणे, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही काय करणार आहे मागच्या वर्षीचा अंदाज घेऊन या वर्षीच्या ह्याच्यावरनं तुम्ही मागच्या वर्षीचा बेस घेऊन तुम्ही पुढच्या वर्षीचा अंदाजपत्रक हे तयार करता. आणि ऐन वेळेस जे एखादे विषय येतो ते अध्यक्षाच्या परवानगीने त्याच्यावर चर्चा होतात. हे अशा प्रकारे हे पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर सहकारी संस्था अस्तित्वात येते. आता आणखीन एक प्रश्न तो दिलेला आहे बघा, सहकारी संस्था राखीव निधी उभारते. तर या ठिकाणी तुम्हाला सहकारी संस्थाने राखीव निधी उभा करणे हे कायदेशीर बाब आहे आणि त्याची उपयुक्तता जी काय ती पुढील प्रमाणे आहे बघा. पहिलं
हा स्वस्त व सुलभ मार्ग, स्वस्त व सुलभ मार्ग. राखीव निधीमुळे संस्थेला भांडवल उपलब्ध होत असल्यामुळे त्यावर व्याज अथवा लाभांश द्यावा लागत नसल्याने हा मार्ग स्वस्त आणि सुलभ आहे. आलं लक्षात? म्हणजे त्याच्यावर तुम्हाला व्याज द्यावं लागत नसल्यामुळे सगळं तुम्हाला इथं ते निधी वापरता येतो. दुसरा आहे पत व प्रतिष्ठा. या राखीव निधीमुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम बनते, म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग. तर अशा पद्धतीने म्हणजे परिणामी त्या संस्थेची बाजारपेठेतील जे स्टेटस आहे, प्रेस्टिज आहे, ते खूप छान सुधारतं. म्हणजे व्हेरी, आपण एखाद्या बँकेचं ना खूप छान ती बँक आहे, खूप कोऑपरेटिव्ह आपल्याला ती बँक आहे असं म्हणतो ना तुम्ही, म्हणजे त्याचं एक स्टेटस खूप छान आहे. आणि तिसरं आहे आर्थिक स्थैर्य. राखीव निधीच्या त्या उभारणीमुळे सहकारी संस्थेला त्या आर्थिक स्थिरता प्राप्त होते, स्टेबल होतं. त्यामुळे त्या सहकारी संस्थेला भविष्यकाळात ज्या काही अडचणी येतील त्या अडचणीवर मात करण्यासाठी, इकॉनॉमिकली अडचणीवर मात करण्यासाठी हे राखीव निधी इथं स्थिरता असल्यामुळे त्याचा तो त्यांना फायदा होतो. आणि लास्ट वन, विकास व विस्तार. सहकारी संस्थेत राखीव निधी उभारला गेल्यास संस्थेला स्वभांडवलाच्या माध्यमातून विकास व विस्तार साधता येतो. कारण तुम्हाला इथं संस्थेला मोठ्या प्रमाणावर राखीव निधी उभारला गेल्यामुळे त्यांना त्या भांडवलाच्या माध्यमातून जे काही विकासाची कामे करून त्या विकास करत आहात तिथं त्यांना तो विस्तार सुद्धा साधता येतो आणि आपल्या सभासदांना जास्तीत जास्त सेवा ह्या पुरवता येतात. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो, अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे. हो, कारण इथं काय हे महत्वाचं आहे, कारण ही जी काही वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना जी आहे ते सर्व सभासदांना 14 दिवस आधी आणि मॅनेजमेंटला 7 दिवस आधी, हे लक्षात ठेवा. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सभासदांना 14 दिवस अगोदर दिलीच पाहिजे. हे कायदेशीर तरतूद आहे. तर याची कारणे पुढील प्रमाणे बघा. वार्षिक सर्वसाधारण सभेचा जो काही उद्देश आहे तो सभासदांनी संस्थेच्या वर्षभरातील कामाचे मूल्यमापन करणे हा असतो. सभासदांनी संस्थेचं जे काही वर्षभर काम झाले ना त्याचं मूल्यमापन करावयाचं असतं. दुसरं, सभेत कामकाजात जर त्रुटी असतील तर त्या मॅनेजमेंटच्या निदर्शनास आणून भविष्यकाळात अशा प्रकारच्या काही गोष्टी होणार नाहीत, चुका होणार नाहीत आणि प्रगती संबंधीच्या तुम्ही इथं धोरणात्मक निर्णय घेणं त्यांना हे अपेक्षित असतं. कारण ते संस्था फक्त तेवढ्यापुरते नाही तर ती त्याचा विस्तार होणं पण खूप गरजेचं आहे, प्रगती होणं गरजेचं आहे. तिसरा आहे लोकशाही व्यवस्थापन. असे सर्व निर्णय म्हणजे लोकशाही मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजमेंटमध्ये लोकशाही पाहिजे, कारण सर्व निर्णय सभासदांनी घेणे हे अपेक्षित आहे. कारण त्या सभासदांमुळे ती संस्था उभारली गेली, त्यामुळे इथं सर्वांना इथं मतदानाचा हक्क आहे आणि हे लोकशाही पद्धतीनंच असणं अपेक्षित आहे. आणि सभासद संस्थेचे मालक असतात, कारण त्यांनीच निर्माण केलेली संस्था असल्यामुळे ते संस्थेचे मालक असतात आणि सभाद्वारे ते मॅनेजमेंट समितीचे उत्तरदायित्व प्रस्थापित करतात. हे तुम्ही व्यवस्थित 3 मार्काच्या दृष्टीने कशा पद्धतीने लिहायला पाहिजे हे पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अगदी व्यवस्थित सुटसुटीत पेपरमध्ये तुम्ही एका पेजवर व्यवस्थित एक हे प्रश्न लिहिला आणि जागा उरले खाली लिहितो असं बिलकुलही करू नका. अगदी व्यवस्थित सुटेबल आणि छान अक्षर आणि पॉइंट टू पॉइंट लिहा. नेक्स्ट जे आहे इथं तो आहे प्रश्न कारणे लिहा. हा 4 मार्कासाठी आहे. बघायचं आता, सभेसाठी घनसंख्या आवश्यक असते. ऑब्व्हियसली तुम्ही सभा घेताय तर तुमची इथं ते जर तुम्ही समजा एखाद्या ट्रिपचं प्लॅनिंग करताय आणि तुमचे सगळे फ्रेंड्स आहेत आणि त्यातले फक्त 1-2 आले तर तुम्ही प्लॅन करू शकता का? म्हणजे तुम्ही इथं मेजॉरिटीनं पाहिजे. तसंच इथं तुम्ही सभेसाठी घनसंख्या ही आवश्यक आहे. कशा पद्धतीने कारण इथं दिलेले आहेत. पहिलं,
घनसंख्या म्हणजे इथं सहकारी संस्थेच्या सभेचे कामकाज वैध होण्यासाठी आवश्यक असणारी सभेची उपस्थिती होय. मी म्हटलं ना, तुम्ही ट्रिपला चाललाय आणि इथं दोघंच असाल तर तुमच्या त्या प्लॅनिंगला काहीच अर्थ नाहीये. तर इथं तुम्ही ही संस्थेचे जे काही कामकाज चाललेलं आहे ते अगदी व्यवस्थित आणि वैध होण्यासाठी इथं सभासदांची एक उपस्थिती आवश्यक आहे. आणि सभेला किमान संख्येत सभासदांची उपस्थितीला म्हणजे किमान कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त त्या उपस्थितीला इथं गणपूर्ती असे म्हणतात. तर गणपूर्ती जर झाली नाही तर सभेचे कामकाज हे कायदेशीर समजले जात नाही. म्हणजे तुम्ही ट्रिप ठरवला आणि दोघांमध्ये सगळं डिस्कशन करून तुम्ही ट्रिपचं प्लॅनिंग केलं, तर तुम्ही म्हणताय याला काही अर्थ नाही आहे, या पद्धतीनं तुम्ही म्हणताय. तसेच इथं गणपूर्तीच नसेल आणि तुम्ही सभा घेताय आणि त्याचं कामकाज तुम्ही इथं कायदेशीर समजणारच नाही. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा जो 1960 नुसार त्याच्या तरतुदीनुसार सभासदांची किमान उपस्थिती ही कंपल्सरी आहे. आणि गणपूर्तीच्या तरतुदीमुळे सभासदांचा संस्थेच्या कामकाजातील सहभाग वृद्धिंगत होतो आणि त्यांच्या मनात संस्थेच्या कामकाजाविषयी आस्था निर्माण होते. म्हणजे एक विश्वास तुम्ही तिथं निर्माण करताय ना. तर सभासदांचा सक्रिय सहभाग हे सहकारातील लोकशाही व्यवस्थापन या तत्वाशी सुसंगत आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो बघा की अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्येक वर्षी बोलवावीच लागते. हो, कारण याचं तुम्ही इथं सहकारी संस्थेचे सभासद स्वतः संस्थेचा दैनंदिन कामकाज बघू शकत नाही. म्हणजे प्रत्येक सभासद इथे इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही. म्हणून तर तुम्ही इथं मॅनेजमेंट आपल्या प्रतिनिधींची मॅनेजमेंट इथं तुम्ही निवड करून दिलेली आहे मॅनेजमेंटमध्ये आणि त्यांच्याकडून संस्थेच्या कारभाराची तुम्ही जबाबदारी तुम्ही त्यांच्यावर सोपवता. मग ते इथं तुम्हाला कशा पद्धतीनं कामकाज चाललेलं आहे काय नाही हे प्रत्येक सभासद बघू शकत नाही. तर ते त्यांनी निवडून दिलेल्या त्या सभासदांद्वारे तुम्ही प्रतिनिधींद्वारे तुम्ही इथं तुम्ही समजून घेऊ शकता. आणि उत्तरदायित्व हे लोकशाही व्यवस्थापनात अभिप्रेत आहे आणि हे मॅनेजमेंट हे सर्वसाधारण सभेस जबाबदार असतात. तुम्ही निवडून दिलेले. आणि या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना जे काही मॅनेजमेंट आहे ते त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करते, त्यांच्या त्रुटी काढते आणि परत अशा होणार नाहीत अशा प्रकारे सुधारणा करण्याची सूचना सुद्धा देते. आणि या संस्थेचा कार्याचा वार्षिक अहवाल, नफा तोटा पत्रक, जो ऑडिट वर्ग मिळालाय, ताळेबंदी इत्यादींची चर्चा व मंजुरीसाठी सादर केला जातो. आणि मॅनेजमेंटची मुदत पूर्ण होत असेल तर नवीन मॅनेजमेंट निवड करण्यात येते. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदीची पूर्तता करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा ही वर्षातून एकदा आयोजित केली जाते. अशा पद्धतीने कारणे द्या जे 4 मार्काला आहे. आज आपण 2 प्रश्न पाहिलेले आहेत. चौथ्या टॉपिक मध्ये तुम्ही मार्क बघा आणि लिहिण्याची टॅक्ट बघा, व्यवस्थित आणि मुद्देसूद लिहायला शिका. त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद.